लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांचा पत्ता नाही, जनावरे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा संताप। शिंदखेडा येथील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात पशुवैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन विजय चौधरी, राहुल बडगुजर आणि रवींद्र सकट हे उपचारासाठी आजारी बैल घेऊन लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात आले होते। मात्र त्यावेळी दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांची गैरसोय झाली। विजय चौधरी यांनी सांगितले की सलग 3 दिवस दवाखान्याच्या फेऱ्या मारूनही डॉक्टर अथवा कर्मचारी भेटले नाहीत, त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय। उपचारासाठी जनावरे बांधण्यासाठी वापरले जाणारे कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्याचा गंभीर मुद्दाही समोर आलाय। लोखंडी कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने उपचारावेळी इंजेक्शन देताना जनावरे नियंत्रणाबाहेर जातात। कठडे मजबूत नसल्यामुळे उपचारादरम्यान काही जनावरांनी जवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना लाथा मारल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे संबंधितांना दुखापत व आर्थिक नुकसानही सहन करावे लागले। त्यामुळे हा प्रश्न केवळ सुविधेचा नसून शेतकरी आणि जनावरांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचं नागरिकांचं मत आहे। दरम्यान या दवाखान्याचा कार्यभार डॉक्टर सुभाष साळुंखे यांच्याकडे असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे सेवा प्रभावित होत असतील तर पर्यायी व्यवस्था करून शेतकऱ्यांना नियमित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होतीये। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जनावरे आजारी असताना प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो। अशा वेळी दवाखान्यात डॉक्टर किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्यास पशुधनाचं मोठं नुकसान होऊ शकते। या प्रकरणाशी संबंधित पशुसंवर्धन विभागाने तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, नियमित पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। शिंदखेडा पशुवैद्यकीय दवाखान्यात आम्ही आलेलो आहोत। इथं कोणतेही डॉक्टर आणि कोणतेही कर्मचारी उपस्थितीत नाही। माझ्या एक गोराच्या तब्येत खराब झालेली कमीत कमी 8-10 दिवसापासून, आणि इथूनच त्याला काही कैची लावलेली होती, ती कैची अनफिट झालेली, आणि समोरून व्यक्ती डॉक्टर उडवडीचे उत्तर देत असतात आणि कायम इथं कोणीही कर्मचारी राहत नाही, वेळबंधन नाही। वारंवार शेतकऱ्यांच्या म्हणजे कंप्लेना किंवा इथं भांडण पण होता किंवा काहीही होता, तरी पण ते डॉक्टर सांगतात की काही नाही, माझ्याकडे जेवढं होईल तेवढं करेल, मला जेवढा वेळ भेटेल तेवढं करेल। आता पण इथं तालुका स्तरावर असून एकही डॉक्टर आणि एकही कर्मचारी या दवाखान्यात नाही आहेत। आता हे जनावरांना आम्ही कसं ट्रीटमेंट करायचं, घरी घेऊन जायचं का मारून टाकायचं हे आम्हाला समजत नाही। इथं मेडिसिन पण उपलब्ध नाही सांगत, काही गोष्टी आम्हाला सांगतात की ती ड्रेसिंगची पट्टी पण बाहेरून घेऊन या, आणि म्हणजे असे भरपूर असे सवाल असतात की तर जनावर आणायचे की नाही आणायचे, आणि डॉक्टरांचा विषय वेगळाच असतो, कारण डॉक्टर हे तालुकास्तरीयचे अध्यक्ष आहेत ना म्हणे। त्यांचे एवढे हाल होत आहे की पूर्ण शिंदखेडा शहराला जरी या दवाखान्याबद्दल विचारलं तर प्रत्येक शेतकरी हा रोष व्यक्त करत असतील या दवाखान्याबद्दल। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।